कॅश ट्रान्सफर. ऑफिस सुप्रिटेंडेंट मॅडम आहे मिसेस अकुलकर आणि हे मल्टीटास्किंग आहे आणि आपण मल्टीटास्किंग म्हणजे बेसिकली ते यांच्यासाठी ते पर्सनल सेक्रेटरी सारखं काम करतात त्यांच्या अंडर. आता आपण आपला किती स्टाफ आहे तुमचा परमनंट आणि कंत्राटी अराउंड 100 110. अरे यार 70% कंप्लीट हो गया है, 7% कंप्लीट हो गया. जर हर्नियाची केस असेल तर तो डिस्पेन्स तो म्हणेल की मला इथे जाऊन फायदा आहे का, पण जर तुमच्याकडे जायचं असेल तर मी इथे का जाऊ, म्हणजे पेशंट भांडतात सुद्धा. राज्य कामगार विमा महामंडळ रुग्णालय अर्थात ESIC या ठिकाणी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अचानक भेट दिली आणि तिथल्या आरोग्य सेवेचं वास्तव्य समोर आलं. कोल्हापूर जिल्ह्यासह 5 जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून या रुग्णालयाची स्थापना करण्यात आली होती. मात्र या ठिकाणी केवळ 30 बेड असलेली सुविधा सुरू आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी वैद्यकीय अधिकारी एकमेकावर जबाबदारी ढकलत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. आरोग्यमंत्र्यांसमोरच दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या दालनामध्येच चांगलाच गोंधळ उडाला. सर आपल्या सेकंडरी केअरला जर डिस्पेन्सरीतून पेशंट पाठवायचा झाला तर पेशंट येईल कशाला सर परत इथे. जर हर्नियाची केस असेल तर तो डिस्पेन्स तो म्हणेल की मला इथे जाऊन फायदा आहे का, पण जर तुमच्याकडे जायचं असेल तर मी इथे का जाऊ, म्हणजे पेशंट भांडतात सुद्धा. आता मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल तर आपण स्पेशालिस्ट ओपिनियनसाठी इथे थोडी पाठवणार आहे सर, की मोतीबिंदू हा प्लेन MBBS डॉक्टरला सुद्धा कळतो की तिथून तो सेकंडरी केअरला पाठवू शकतो. मग तुमच्याकडे यायचं, तुम्ही त्यांना रेफर म्हणजे तुम्ही ऍडवाइस करणार की कॅटॅक्टचं ऑपरेशन आहे, परत डिस्पेन्सरी जाणार आणि तिथून तो पेशंट रेफर होणार. मग आम्ही पाठवतो ना, ते पाठवतो आम्ही ते. नाही तुम्ही म्हणताय नाही, उलट पेशंटच्या कंप्लेंट तुमच्याकडून जास्त आहेत की तुम्ही रेफरल देत नाही, चुकीचे रेफरल देतात, औषधं मिळत नाहीत, हे तुमच्याकडच्या औषधं सर्व मिळतात सर. रेफरलचं जे आहे ना तर ते रेफरलला तुम्ही म्हणतात OPD आमची वाढत नाही, तर डिस्पेन्सरीतून जर तुमच्याकडे पेशंटची OPD वाढवायची असेल तर इथून सगळ्या सुविधा मिळायला पाहिजे. आपण सर लॅब इन्व्हेस्टिगेशन HIVचे वगैरे सुद्धा आपण सगळे होतात. आता होतात गेले 4 वर्ष होत आहेत. आणि कधी कधी समजा चुकून रिएजंट संपलं तर कधी कधी अशी गोष्ट होते, कधीतरी एखाद्या महिन्यामध्ये. तरी पण आम्ही काय वर्ष तुम्ही किती वर्ष 4 वर्ष झाली काय दोन महिन्यापासून मी MS आहे, त्याच्या आधी बघूया तर ते चेंज करायला लागेल. काय बदल करायला पाहिजे त्यासाठी इथं बसून पहिल्यांदा तुमच्या सिनियरांनी आपला ESICच्या कमिशनरलाही बोलवायला एक बैठक मी रमेश चव्हाणांना पण बोलतोय. तर हे खूप महत्वाचं हॉस्पिटल आहे की जे जितकं चांगलं चालेल तेवढं अख्ख्या जिल्ह्यात CPR पेक्षा सुद्धा खूप चांगल्या सुविधा आपण देऊ शकतो. आणि आता महात्मा फुले आपण घेतला इथं. हा सर, महात्मा फुलेमध्येच आता चालू आहे, नाहीतर PMJY म्हणून जी आहे महात्मा फुले घेतला असेल तर सगळी मशीन आणा ना इथं सर. आमच्याकडे नाहीये महात्मा फुलेवर, कारण आमच्याकडे अजून सोय नाहीये. पण त्या कार्डावाल्यांना आम्ही रेफरन्स करू शकतो सर, किंवा महात्मा फुले जी आहे योजना ती बाहेरच्या हॉस्पिटल. सर आम्ही प्रयत्न म्हणजे आता मायनर होती आणि कॅज्युअलिटी इकडे होती, तर ती आम्ही लवकरात लवकर मागितली होती जेणेकरून आम्ही तिथे सर्जरी पुढच्या आठवड्यात कमिशनर आपला ESIC आणि कमिशनर यांचे जे असतील ते दोन्ही सगळ्या लोकांनी बोलवा. मला वाटतं हे खूपच सिरियस मॅटर आहे की इथे कामच नाही आणि त्याच्याशी संबंधित सगळे लोक असतील. पेशंटची संख्या वाढली पाहिजे, लोकांना ऑपरेटिंग राईट मिळाला पाहिजे, राईट गायडन्स इथलं तर पॅथॉलॉजीचं तुमचं काम अजूनच काहीच नाही चालणार. असं बरोबर हा मोठा स्टाफ असेल तर त्या स्टाफने सुद्धा विचार केला पाहिजे की मी किती वेळ देतो आणि पेशंटचा राईट रिझल्ट काय मिळतो हे सगळं बघितलं पाहिजे. आणि तुमच्याकडे एक्सपर्ट एवढे आहे तर ते एक्सपर्टीचा तरी ॲट एनी कॉस्ट उपयोग व्हायला पाहिजे. काही MS असतील तर त्याचा किती उपयोग व्हायला पाहिजे. गोरगरीब माणसं बाहेर जातील आणि एवढे पैसे भरलेले लोक असतात. शेवटी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या सांगितल्या. यावेळी रुग्णांची देखील योग्य सेवा मिळते का याची माहिती घेतली. एकूणच या रुग्णालयातील चित्र समाधानकारक नसल्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी केंद्रांच्या अधिकाऱ्यांसोबत आठवड्याभरात बैठक बोलावली आहे. संताप अनावर झालेला आहे, तर रुग्णांना योग्य उपचार मिळते, मुळात रुग्ण तिकडे यायला येत नाहीत. राज्याच्या आरोग्य सेवेमध्ये एका बाजूला आरोग्य विभागाच्या वतीनं वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम होत असताना ESICच्या माध्यमातून केंद्र शासनाने राज्य शासनाच्या ESICच्या राज्य कामगार विमा मंडळाच्या माध्यमातून सुद्धा अनेक हॉस्पिटल्स चालवली जातात की ज्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य असणाऱ्या सर्वच्या सर्व
विशेषतः 21,000 पर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे, अशा उत्पन्न किंवा पगार ज्यांना आहे, अशा सगळ्या कामगारांच्यासाठी ESICचं हॉस्पिटल हे खूप मोठी एक अतिशय चांगल्या पद्धतीचे हॉस्पिटलचं एक अतिशय एक युनिट आहे की ज्याच्या त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अगदी 5-50 लाखापर्यंत सगळंच्या सगळं बिल जे असेल ते मोफत करावं आणि सगळं ऑपरेटिव्ह करण्यासाठीचं खूप चांगलं काम आहे. कोल्हापूरला असणारं हे ऑफिस हे सुद्धा किंवा हे हॉस्पिटल जे आहे ESICचं हे 5 जिल्ह्यातल्या 10 लाख लोकांच्यासाठीचं अत्यंत महत्त्वपूर्ण सेंटर आहे. खरं तर इथं सर्व प्रकारच्या सुविधा मिळायला पाहिजेत, परंतु आज बघितल्यानंतर खूप निराशाजनक चित्र आहे की इथं अजूनसुद्धा 30 बेडचं हॉस्पिटल उपलब्ध नाही. दुसऱ्या बाजूला इथं अजून अनेक सुविधा देणं गरजेचं आहे आणि जे ऑफिसमधला स्टाफ आहे त्यांनी सुद्धा मानसिकता त्यांची पॉझिटिव्ह नसल्यामुळं खरं तर कोल्हापूर आणि कोल्हापूर रिजनमधल्या 5 जिल्ह्यातल्या सगळ्याच ESIC जे मेंबर्स आहेत, विशेषतः जे 21,000च्या उत्पन्नाच्या आत ज्यांचा पगार असल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये असणारे वेगवेगळ्या आस्थापनांवर काम करून अतिशय चांगल्या पद्धतीनं या हॉस्पिटलमध्ये खूप चांगली सुविधा आपल्याला मिळेल असं वाटणाऱ्या सर्व लोकांच्यासाठी हे अतिशय निराशाजनक चित्र दिसतंय. मी उद्याच पुढच्या आठवड्यामध्ये इथं कमिशनर ESIC आणि सेंट्रल कमिशनर ESIC या दोघांनाही आपण बोलवतोय आणि या सगळ्यांच्या माध्यमातून CPR पेक्षा चांगल्या सुविधा इथं आता विशेषतः आम्ही सगळ्यांनी महात्मा फुले आरोग्यदायी योजना सुद्धा लागू केली. म्हणजे पूर्वी ही हॉस्पिटल फक्त उद्योग विभागात असणाऱ्या सर्व ज्यांचं आस्थापनावर काम करतात आणि ज्यांचं ESIC कट होतोय अशा लोकांसाठीच होतं, पण आता मात्र याच्यामध्ये महात्मा फुले आरोग्यदायी योजना आपण समाविष्ट केली असल्यामुळं सगळ्या लोकांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे हॉस्पिटल खुलं होईल. पुढच्या आठवड्यामध्ये दोन्ही कमिशनरना बोलवतोय, सेंट्रल कमिशनर आणि स्टेट कमिशनर, आणि या सगळ्या ESIC हॉस्पिटलच्या माध्यमातून कोल्हापूर नव्हे तर 5 जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना अत्यंत चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळण्यासाठी सगळ्या आस्थापना अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून द्या. स्टाफ आहे तो 100 आहे आणि 30 देखील रुग्ण या ठिकाणी येत नाही आहेत. या ठिकाणी जे अधिकारी आहेत, वैद्यकीय अधिकारी, ही एकमेकांवरती जबाबदारी ढकलण्याचं काम आपल्या समोर देखील झालं नाही. दुर्दैवानं मॉनिटरिंग स्ट्रॉंग झालं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. मी एक आमदार याच्यानंतर मंत्री म्हणून काम करत असताना सुद्धा माझ्या लक्षात एकच येतं की जितकं आम्ही सगळे लोकप्रतिनिधी असेल, समाजातले सर्व सामान्य जागृत नागरिक असतील, हे जितकं मॉनिटरिंग स्ट्रॉंग करतील त्यामुळे आपोआप चांगलं काम होईल. खरं तर यापूर्वी सुद्धा हे व्हायला पाहिजे, पण सेंट्रल मिनिस्टर्स आहे अशा पद्धतीचा जो काही एक चुकीच्या पद्धतीनं डंका पेटवून आपण या सगळ्याकडे दुर्लक्ष करण्याचा भाग होता, तो आता होणार नाही. सेंट्रल मिनिस्ट्रीचे कमिशनर आणि स्टेटचे ESICचे कमिशनर दोघंही इथे येतील. जे चुकीचे असतील त्यांच्यावरती कारवाई होईल. या हॉस्पिटलच्या माध्यमातून भविष्यात CPR पेक्षा सुद्धा दर्जेदार सुविधा अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी या राज्याचा आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून निश्चितपणाने मी प्रयत्न करणार आहे.